नमस्कार. इथे टिकलीच्या ब्लाऊजच्या मागच्या भागाचं इथे मी शिवण दाखवणार आहे. तर हा जो रेडीमेड गळा आहे तो खूप लहान आहे, तर इथे मला मोठा टाकायचा आहे. तर पहिल्यांदा आपण अस्तरवर गळा आखून घ्यायचा आहे. इथे मी गळा रुंदी टाकलेली आहे 2.25 इंच आणि उंचीला टाकलेला आहे 10.5 इंच. आता इथे 3 इंचावर खूण करून आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण बॉक्स आखून घेतल्यावर इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊन पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. तर हा गळा आपण कट करून घ्यायचा. आता आपल्याला जो रेडीमेड आहे गळा रुंदी आहे ती जास्त असते, तर ते पहिल्यांदा आपल्याला कमी करायचे आहे. इथे आपण व्यवस्थित टिकलीवर टिकल्या जसा आहे गळा तसा आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि इथे मी टाचणी लावून घेतली आहे, म्हणजे कपडा सिल्कचा आहे त्यामुळे हलणार नाही. आता तिथून मी टिकल्यांपासून मी इथे 2.25 इंचावर खूण करून घेतली आहे. आपल्याला गळा रुंदी ती कमी करून घ्यायची आहे. आता इथे मी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे शिलाई टाकून झालेली आहे, ते आपली गळा रुंदी कमी झालेली आहे. आता आपल्याला हा कपडा एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तर लावताना आपल्याला बॉटमलाही अर्धा इंच आपल्याला मेन फॅब्रिकला कपडा ठेवायचा आहे आणि इथेही आपण शिलाईपासून 2.25 इंच सोडून आपण व्यवस्थितपणे अस्तर इथे लावून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याला जास्तच कट करून घ्यायचा आहे. कपडा मेन फॅब्रिक जो आहे तो जास्तीतच कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे टिकल्या काढाव्या लागणार आहेत. इथे कट करताना आपल्याला एकदम व्यवस्थितपणे कट करायचं आहे. आता ज्या ह्या कपड्याला टिकल्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यावे लागणार. नखाच्या साहाय्याने काही त्या टिकल्या निघत नाही आहेत. मग इथे मी थोडी हलकी हलकी अशी इस्त्री गरम करून घेतली. पाठच्या साईडला इस्त्री फिरवून घेतली आणि चमच्याच्या साहाय्याने त्या टिकल्या सर्व काढून घेतलेल्या आहेत. खूप वेळ गेला, पण थोड्या थोड्या काढून घेतल्या. इथे मी टिकल्या व्यवस्थितपणे काढून घेतलेल्या आहेत इस्त्रीच्या साहाय्याने. कपडा थोडा खेचला जातो, पण आपण व्यवस्थितपणे थोडा कपडा जास्तीचाच कट करून घेतलेला होता, म्हणून व्यवस्थित आपल्याला इथे कपडा शिलाई टाकण्यासाठी मिळणार आहे. इथे मी अर्धा इंच राहील असं व्यवस्थित कट करून घेतला आहे बॉटम साईडला. आता आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित अस्तर लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता बॉटम साईडवर इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता इथे मी शिलाई टाकून घेणार आहे. पहिल्यांदा मी इथे टाचणी लावून घेते, म्हणजे आपला कपडा सरकणार नाही. इथे अर्धा इंचावर मी इथे टीप टाकून घेत आहे. इथे सुई खाली टिकल्या येणार नाही याची काळजी घेऊन मी इथे टीप टाकून घेतली आहे. पूर्णपणे आपण व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे. आता अस्तरला आतल्या साईडून मी दाबाची टीप टाकून घेतली आहे. आता वरच्या साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेने आपल्याला इथे टीप कपड्यावर टाकून घ्यायची आहे. टिकल्या सुई खाली येणार नाही याची काळजी घेऊन मी इथे टीप टाकून घेत आहे. आता आपल्याला गळ्यावरही टीप टाकून घ्यायची आहे. गळ्यावर टीप टाकताना आपण अस्तर वरती घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पहिले आपण लावून घ्यायचं आहे आणि टाचण्या लावून घ्यायच्या. इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे टीप टाकून घ्यायची आहे.
टीप टाकतानाही आपण चेक करून घ्यायचं आहे, बोटाने चेक करून घ्यायचं आहे, सुई खाली टिकल्या येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इथे मी गळ्याला गोल्डन कलरची पायपिंग करणार आहे. आता इथे मी टाचण्या काढून घेतल्या आणि आता आपल्याला साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे. पूर्ण भागाला शिलाई टाकून घ्यायची. मी साईडच्याही इथे टिकल्या काढून घेतलेल्या आहेत. इथे व्यवस्थित आपण इथे टीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेणार आहे. इथे मी एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे. मी आता डॉट टाकणार नाही, तर आपण पुढचा भाग तयार करून घ्यायचा आणि हुक पट्टीचा जो आपण ज्या पट्टीला हुक लावतो तो भाग आपण इथे पाठीला असं लावून घ्यायचा आहे. म्हणजे जी पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करतो तो भाग आपण इथे लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथे खूण करून घ्यायचे आहे आणि इथे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा. आता इथे दोन्ही भागावर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे मी शोल्डर जोडून घेत आहे. इथे मी कवर शिलाई करणार आहे. त्यासाठी उलट भागावर आपण सरळ भाग टाकून थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे. 1/2 इंचापेक्षा कमी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे मी अर्धा इंचापेक्षा कमी शिलाई टाकून घेणार आहे आणि इथे डबल टिप टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही शोल्डर अशाच पद्धतीने मी जोडून घेणार आहे. आता मी इथे गोल्डन कपड्याच्या क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि गळा जोडणार आहे, गळ्याला लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. थोडीशी किंचित अशी खेचून आपण ती पट्टी लावून घ्यायची आहे. इथे मी पायपिंग करणार आहे. पायपिंगसाठी ही पट्टी लावून घेत आहे. आता इथे हा पानगळा आहे, तर इथे मी कोनावर सुई लावून घेतलेली आहे आणि पट्टी अशा पद्धतीने मी फिरवून घेतलेली आहे. आता मी इथे ही पट्टी पूर्ण गळ्याला लावून घेत आहे. आता ही पट्टी आपल्याला व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आतल्या पट्टीवर ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरून टीप टाकायची आहे. अशा पद्धतीने आपण ही पट्टी पूर्ण टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपली पायपिंग आपल्याला व्यवस्थित करता येईल. तर इथे पूर्ण पट्टीवर अशाच पद्धतीने टीप टाकून घेणार आहे आणि आता इथे कोनावर परत एकदा मी व्यवस्थित कट दिलेला आहे आणि पट्टी दुमडून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे. आता आतल्या साईडून आपल्याला ही पट्टी इथे कट करून घ्यायची आहे. इथे मी व्यवस्थित पट्टी कट करून घेतली आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि अगदी कडेने पायपिंगच्या कडेने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. आपली पायपिंग अशा पद्धतीने केल्यावर आपली पायपिंग एकदम व्यवस्थित येते, एकसारखी येते आणि फिनिशिंगमध्ये येते.
अशाच पद्धतीने आपण ही पायपिंग पूर्ण करून घ्यायची आहे. आता इथे कोणावरही जी पट्टी मी आता इथे फोल्ड करत आहे त्या पट्टीला मी थोडंसं कट दिलेलं आहे, म्हणजे ती आपली व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल. इथे मी पायपिंग पूर्ण करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे, पायपिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.